नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मध्य पूर्व मधल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही संपूर्ण जगासारखी एकसारखीच आहे. पण काही देशामध्ये अजिबात पॅनिकी नाहीये किंवा चिंता नाहीये किंवा त्या संदर्भातल्या बातम्या येत नाहीयेत. अशा काही अपवादात्मक देशामध्ये एकतर ज्यांच्याकडे स्वतःचे नैसर्गिक उपलब्ध साठे आहेत, उदाहरणार्थ अमेरिका, उदाहरणार्थ रशिया आणि उदाहरणार्थ मिडल ईस्ट मधले काही देश. पण उर्वरित असा एखादा देश पण असू शकतो चीन, की ज्या चीनमध्ये ज्यांची ऊर्जा डिपेंडन्सी ही अजूनही पूर्ण अंशाने मिडल ईस्ट वरती आहे, 85% वगैरे, जशी भारताची आहे. तशी चीनमधनं आता हे झालं असं पॅनिक आहे किंवा डिझेल संपल्याचे फलक पेट्रोल पंपाच्या समोर लागलेत वगैरे, असं का नाही होत आहे? का आपल्या पंतप्रधानांना सांगावं लागते की डिझेल आणि पेट्रोल हे जपून वापरा? कारण आपल्याकडचा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो मर्यादित आहे, सगळ्यांना माहिती. आणि म्हणून मी जर असं म्हणालो की आपल्या देशाला प्रत्येक वेळेला कोणत्याही नव्या रिफॉर्मसाठी कुठल्या तरी अडचणीचीच गरज भासते आणि त्यानंतर हा देश जागा होतो. तर आता तुम्हाला मी काय म्हणतोय, आणि मिडल ईस्ट मधलं हे संकट अनेक जणांच्या कुटुंबामध्ये अडचणी निर्माण करणारा आहे, आर्थिकदृष्ट्या ताण निर्माण करणारा आहे, एमएसएमईज किंवा रोजगाराच्या दृष्टीनं अडचणीचा ठरणार आहे. मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गरीब होण्याचा धोका खुद्द पंतप्रधानांनी सांगितला, किंवा भारतातले काही लोक गरीब होऊ शकतात असा धोका पंतप्रधानांनी सांगितलाय. हे लक्षात घेऊन सुद्धा माझ्या मते एका विशिष्ट मर्यादेमध्ये ही इष्ट आपत्ती. मी असं का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बेल आयकन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्यास. सो आपण सुरुवात करू. अगदी जुनी सुरुवात करायची झाली तर 1984 साली. 1984 सालापर्यंत चीन आणि भारताचं दरडोई उत्पन्न जवळपास सारखं होतं. चीन सारख्या कम्युनिस्ट देशाने भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली, त्याला काहीतरी वेगळं प्रारूप नाव दिलं. आत्ताच्या डाव्या चळवळीतले सीपीआय, सीपीएम आणि तत्सम कामगार संघटनावाली मंडळी ते मान्य नाही करणार, पण शुद्धपणे ती भांडवलशाही व्यवस्था होती, ज्याचं रूप हे कम्युनिस्ट राजवटीला अनुकूल असं बनवलं. मग त्यांनी एसईझेड केले आणि सगळ्यात महत्वाचं, मलक्का स्ट्रीट संदर्भामध्ये त्यांना जेव्हा अडचण आली त्यावेळेला भविष्याचा विचार करून चीननं वेगवेगळ्या पद्धतीचे पर्याय स्वीकारले. ऊर्जेचे तर पर्याय स्वीकारलेच, पण इकॉनॉमिकल रिफॉर्म्स करत असताना एसईझेड, डार्क फॅक्टरीज, कामगार कायदे बासनात गुंडाळून ठेवणं, निर्यातक्षम अर्थव्यवस्था करताना इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला अडचण व्हावी यासाठी डम्पिंग इकॉनॉमीचा वापर वगैरे वगैरे, हे सगळं करून आज चीन हा जागतिक अर्थव्यवस्थेतला 16%, ज्याचा 100 पैकी 16 रुपयाचा जीडीपीतला वाटा आहे, असा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्याची धडपड चालली आहे की पहिल्या क्रमांकाचा बनायचा. 1984 ते 2026 आपली काय परिस्थिती होती? आपल्याला नेमकं काय करायचंय? समाजवादी अर्थव्यवस्थेबरोबर पुढे जायचंय. बरं, त्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे रेट टेपिझम आलेलं आहे, परवानग्याच मिळत नाहीयेत. या डायलेमामध्ये शेवटी बॅलन्स ऑफ क्रायसिसची सिच्युएशन निर्माण झाली. आपण 1991 साली आर्थिक दिवाळखोरीत गेलेलो नव्हतो. आज जसं 3 आठवड्यामधली आपली गंगाजळी जवळपास 35,000 कोटी रुपयांनी कमी झाली, तशी ती इतकी कमी झाली आपली डॉलरची गंगाजळी की आपल्याकडं क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी केवळ 2 आठवडे पुरेल एवढंच आपल्याकडचं परदेशी चलन साठा किंवा गंगाजळी होती. आपण खडबडून जागा झालो आणि आपण आपलं सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवून कर्ज उभारणी केली आणि तिथपासून हा देश पुन्हा वेगळ्या पद्धतीच्या रिफॉर्मकडे वाटचाल करायला लागला. म्हणजे अडचण आल्याशिवाय आपल्याला ते सुचलंच नाही. पण ते झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला की आता मध्यमवर्गीयांची संख्या वाढत चालली आहे, देश विकासाच्या दिशेनं निघालाय, काही करायची गरज नाहीये. सेकंड रिफॉर्म बद्दल खूप लोक बोलत होते की सेकंड रिफॉर्मची गरज आहे, लँड ॲक्विजिशन, कामगार कायदे, अशा सगळ्या संदर्भामध्ये. आपण काही केलं नाही. 2008 साली खास करून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये ज्याची खूप अपेक्षा होती, आणि रघुराम राजन यांनी अमेरिकेतल्या ह्या डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात निर्माण झालेल्या
आर्थिक क्रायसिस संदर्भामध्ये भाष्य केलं आणि अमेरिकेच्या आर्थिक संकटाबरोबर जग पुन्हा अडचणीत आलं आणि मग आपल्याला खडबडून जाग आली की आपण पुन्हा एकदा सेकंड रिफॉर्म बद्दल बोलायला लागलो. अडचण जागतिक पातळीवरती आली, आपल्याला त्याची गरज भासायला लागली. काही झालं नाही. ज्या वेळेला मिस्टर ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्याच्यानंतर रिसिप्रोकल टॅक्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतातल्या अर्थव्यवस्थेला, उद्योग व्यवस्थेचं जे एक्स्ट्रीम प्रोटेक्शनिझम आहे बघा, आपण R&D मध्ये फार कमी आहोत, आपण एक्सपोर्ट इकॉनॉमी बनण्याच्या दृष्टीनं फार कमी आहोत आणि म्हणून आपल्याकडच्या अनेक पद्धतीच्या मर्यादा लक्षात घेऊन कितीही आपण म्हटलं की आपल्याकडे सिंगल विंडो सिस्टीम आहे, उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे, पण अजूनही आपल्याला ती इकोसिस्टीम बनवता आलेली नाही ना. आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी झालो आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ठीक आहे 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था वगैरे बनते, किती वाटा आपला 2 किंवा 3% मॅक्स. अमेरिकेचा 100 पैकी 25 रुपयाचा वाटा, चीनचा 16 रुपयाचा वाटा आणि भारताचा 2 ते 3 रुपयाचा वाटा. अमेरिकेच्या आणि चीनच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था 5 ते 6% वाढते आहे, भले कितीही संकट आली तरी. पण आपल्याला चीनच्या अर्थव्यवस्थेचा क्वांटमच इतका मोठा आहे की ती अर्थव्यवस्था अगदी 3% वाढली तरी जे 16 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं सध्याच्या 100 रुपयात, ते त्याच्यात 3%ची वाढ तुम्ही गृहीत धरत चाला. आणि भारत की ज्याचं केवळ 2 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यात 5% जरी ग्रोथ झाली तरी चीन आणि आपल्यातला गॅप, त्या अंतर कमी करायला आपल्याला खूप काळ लागेल. आणि आता हे मिडल ईस्ट मधलं जे काही संकट आहे ते आपल्यासाठी इष्टापत्ती का ठरू शकतं बघा. पारंपरिक अपारंपरिक ऊर्जेचे सगळे स्रोत वापरून, म्हणजे अपारंपरिक ऊर्जेचे जे सगळे स्रोत आहेत त्याची आपण चर्चा केली. आज आपल्याकडे सोलार पॉलिसीमध्ये किती फ्लिप फ्लॉप आहे. आपण ईव्ही आणि तत्सम याच्याबद्दल गेली 10 वर्ष बोलतोय, आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आजही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या विनासायास जिथे हव्यात त्या पद्धतीनं चार्ज करून मला इच्छित स्थळी जाऊन पोहोचवतील याची कोणतीही खात्री नाही. याचा अर्थ आपल्याकडे नैसर्गिक संसाधनं उपलब्ध नाही आहेत का? आपल्या देशाला हा असा इतका मोठा भव्य असा समुद्र किनारा लाभला आहे. त्या टायडल वीज निर्मितीबद्दल महाराष्ट्रातच चर्चा झाली. मला आठवतं की श्री विनय कोरे हे अपारंपरिक ऊर्जेचे मंत्री होते, त्यांच्यासाठी वेगळं खातं तयार केलं होतं. त्यांच्या काळात ती चर्चा आहे. त्याच्यानंतर किती वर्ष होऊन गेली. स्वतः पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती घणाघाती टीका केली होती की मध्य पूर्व मधलं आपलं जे अवलंबित्व आहे ते कमी करायचं आहे, मग वेगळ्या पर्यायांचा शोध घेऊ, अनेक वेगळ्या देशात जाऊ वगैरे. काय झालं ना, आपण नीट टायडल पॉवर जनरेट करू शकतो, ना आपण विंड पॉवर नीट जनरेट करू शकतो, ना आपण सोलार पॉवर जनरेट करू शकलोय. फार कशाला, आता मी ह्या क्रायसिसच्या संकटाच्या काळामध्ये बायोडिझेलचा यशस्वी प्रयोग गेली 10 वर्ष अखंड सुरू आहे. खास करून 2022 नंतर तर त्याला फारच गती आली. किंवा आता श्री राम रेड्डी यांचा LPG गॅसचा प्रयोग जो आता लोकार्पण झाला देशाला, ते प्रयोग दाखवले. तंत्रज्ञान म्हणून भारतीय कंपन्या ह्या खूप सक्षम आहेत. आज जो LPG गॅस बनवण्याचा सोलापुरातला देशातला पहिला DMEचा प्रोजेक्ट आहे, असे मिलियन्स मध्ये प्रोडक्शन करणारे LPGचं चीनमध्ये कित्येक कारखाने आहेत. बायोडिझेलचं निर्मिती करणारे चीनमध्ये कित्येक कारखाने आहेत. आपण खूप खूप मागे आहोत आणि म्हणून आता ती वेळ आलेली आहे. जसं कोविडनं आपल्याला हेल्थ विषयक, आरोग्यविषयक गुंतवणुकीचं महत्व समजून आणून दिलं, आपल्याला त्या संकटातनं डिजिटल क्रांती मिळाली आणि आपण सगळी आपली अर्थव्यवस्था डिजिटल झाली. त्यात फॉर्च्युनेटली आपलं GSTचं कलेक्शन वाढलं. अगदी तसंच आता तरी किमान जे आपण बोललो होतो 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी, ते करण्याची वेळ आली आहे. सगळ्या अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रावरती आणि आपल्यातल्या इनोव्हेशन करणाऱ्या कंपन्यांच्या भोवती इथून पुढे अर्थव्यवस्थेची सगळी बांधणी करावी लागेल. मला खात्री आहे या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की आपली इतर अर्थव्यवस्थेवरती असलेली आत्ताची अवलंबित्वाचं प्रमाण हे कित्येक पटीनं आपण करू शकतो. त्या रिफॉर्मची ह्या देशाला गरज आहे. त्यासाठी ह्या आधी प्रशासकीय बाबूंचं तर मला कौतुक वाटतं. त्या राम रेड्डी साहेबांना नागपूर मधल्या त्या फायर सेफ्टीवाल्या डिपार्टमेंटनी इतकं पिडलंय. SOPच नाहीये का? DME सारखा जो मिथेन पासून तयार करायचा गॅस आहे त्याच्याबद्दलची काहीच SOP नाहीये ना, तिथे तंत्रज्ञान आहे, नाही परवानगी मिळत त्यांच्याकडे.
रोज 18,000 सिलेंडर तयार होतील इतकी आता कॅपॅसिटी 100 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट नंतर तयार झाली. किंवा ज्या विरा राघवन यांचा मी बायोडिझेलचा प्रोजेक्ट दाखवला त्या संदर्भामध्ये पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डिझेलची निर्मिती काडी कचऱ्यापासून शेतीच्या ते करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. नाही परवानग्या मिळत थेट वाहनामध्ये वापरण्याच्या. एसओपी नाहीये, कोणाला काही बघायचं नाहीये. सो आता ती वेळ आलेली आहे रिफॉर्म करण्याची. म्हणून मी म्हटलं की आपण सगळे अडचणीत असताना सुद्धा ह्या थर्ड रिफॉर्मची, फोर्थ रिफॉर्मची देशाला खूप गरज आहे. आणि ह्या संकटानं ते दाखवून दिले. मला आशा आहे की महाराष्ट्रासह देशभरातले जे धोरण करतात ते आता तरी गांभीर्यानं विचार करतील. जसं कोविडमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल किती बोललो, तर 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट वगैरे केंद्र सरकारने सांगितलं होतं. आज काय झालंय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं? हा आपला प्रॉब्लेम आहे. आता ह्या सेकंड, फोर्थ, थर्ड काय रिफॉर्म नंतर तरी किमान अपारंपरिक ऊर्जेचे सगळे स्रोत आपण प्रायोरिटीनं वापरायला घेतले पाहिजेत, ना की कुठल्या कॉर्पोरेटचं हित साधलं पाहिजे. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे अतिशय ऑब्जेक्टिव्हली महाराष्ट्रासमोर हे मांडायचं आणि शेवटी महाराष्ट्राचं हित कशात आहे ते तुम्हाला सांगायचं. थांबूया आपण इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.